अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो आणि ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण होण्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर आता 20 मार्च हे जवळच आलेलं आहे आणि 20 मार्चला आपल्या स्वामी माऊलींचा प्रकट दिन आहे. आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे. आपल्या सर्व करता धरता जे आपले आहेत, प्रत्येक सुखामध्ये प्रत्येक दुःखामध्ये खंबीरपणे आपल्यासोबत उभे राहणारे, आपल्या डोक्यावर सदैव त्यांचा मायेचा हात उभा राहणारे ते म्हणजेच आपले ब्रह्मांड नायक आपले स्वामी माऊली यांचा प्रकट दिवस आहे. आणि या प्रकट दिनानिमित्त बऱ्याच ताईंनी कोणी 9 दिवसाची सेवा, कोणी 7 दिवसाची सेवा, कोणी 11 दिवसाची सेवा केलेली आहे किंवा कोणी 21 दिवसांची सेवा केलेली आहे. तर या 9 दिवसाच्या, 11 दिवसाच्या, 21 दिवसांच्या सेवेची सांगता कशी करायची किंवा उद्यापन कसं करायचं हे आज या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. तर त्याआधी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. आणि स्वामी महाराजांच्या प्रकट दिनादिवशी आपल्याला नेमकं काय करायचं आहे, कोणत्या चुका करायच्या नाहीत आणि सर्व काही पूजा पंचोपचारी पद्धतीने कशी स्वामी महाराजांची पूजा करायची आहे, ज्यांच्या घरात स्वामी महाराजांची मूर्ती फोटो आहे त्यांनी नेमकं काय करायचं आहे, हे सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघा, आता ज्यांच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती असेल त्यांनी काय करायचं आहे हे मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे. तर त्याआधी आता कोणी 21 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलेलं आहे, तर कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान केलेलं आहे, तर कोणी स्वामी महाराजांच्या नामस्मरणाची सेवा केलेली आहे. असे बरेच सण विविध सेवा प्रत्येक ताईंच्या चालू आहेत. तर मग आता ह्या सेवेची, या 21 दिवसांची सेवेची सांगता कशी करायची, उद्यापन कसं करायचं. आता बघा, बरेच जण काय करतं, सांगता म्हणले की उद्यापन म्हणजे उद्यापन 21 दिवसाचं स्वामीचरित्र सारामृताचं तुम्ही जर पारायण केलं असेल तर बरेच जण काय करतात की जोडपे जेवू घालतात, कोणी लहान मुलं जेवू घालतात. प्रत्येकाच्या यथाशक्तीनुसार, यथाभक्तीनुसार ते विविध प्रकारे आपण हे उद्यापन करू शकतो. बघा, तुम्हाला जमलं ना तर तुम्ही 2 सुद्धा लहान मुलं जेवू घातले तरी पण चालतं, जोडपे जेवू घातले तरी पण चालतं, किंवा 9-10 लेकरं जेवू घातले तरी पण चालतं, किंवा ब्राह्मणाला शिदा दिला तरी पण चालतं. आणि तुम्हाला हे काही शक्य नसेल तर तुम्ही त्या दिवशी केंद्रामध्ये जाऊन शिदासुद्धा देऊ शकतात. तुम्हाला जे काही शक्य होईल ते दानपेटीमध्ये तुम्ही दान धर्म करू शकतात किंवा काहीतरी गुप्त दानसुद्धा तुम्ही त्या दिवशी करू शकतात. केंद्रामध्ये जावा, तिथे अन्नछत्र असतं, तर तिथं तुम्ही म्हणजे अक्कलकोटला म्हणा, जिथं अन्नछत्र असतं तिथं तुम्ही काही दानधर्म तुम्ही करू शकतात किंवा काहीतरी धान्य देऊ शकतात, जेणेकरून सर्वांना प्रसाद स्वरूपात आपण दिलेलं धान्य सर्वांना प्रसादा स्वरूपात मिळतं. आणि त्याचबरोबर जे काही तुम्हाला शिदा द्यायचा असेल तो शिदा तुम्ही देऊ शकतात केंद्रामध्ये घेऊन. अशा प्रकारे सुद्धा उद्यापन केलं तर चालतं. बघा, आता उद्यापन मोठंच करावं का, तर प्रत्येकाची इच्छा, ज्याची त्याची इच्छा असते. कोणी खूप हौसेनं करतं पारायण, मग त्यांना मोठंच उद्यापन करावं वाटतं, तर तुम्ही मोठंसुद्धा उद्यापन करू शकतात तुमच्या इच्छेनुसार. नाही तर फक्त स्वामी महाराजाच्या केंद्रामध्ये शिदा आणि दक्षिणासुद्धा दिली तर ते पण चालतं. अशा प्रकारे तुम्ही करा. बघा, आता बऱ्याच वेळेस काय होतं, आता आपण स्वामी महाराजांचं प्रकट दिन आहे म्हणून स्वामी महाराजांचे आवडतं खूप सारे पदार्थ बनवतो. स्वामी महाराजांना एकदम ताट भरून नैवेद्याचं आपण बनवतो. मग आपल्याला काय वाटतं की स्वामी महाराजांनी येऊन तो नैवेद्य ग्रहण करावा. बघा, आता बऱ्याच केंद्रामध्ये, बऱ्याच मंदिरामध्ये स्वामी महाराज नैवेद्य ग्रहण करतात, नैवेद्य तो उष्टवतात स्वामी महाराज. मग आपल्यालाही काय वाटतं, आपण एवढे आवडीनं बनवलेलं आहे, इतका वेळात वेळ काढून स्वामी महाराजांसाठी आज सगळं काही बनवलेलं, मग स्वामी माऊलींनी आपलाही नैवेद्य ग्रहण करावा असं बऱ्याच जणांना वाटत असतं. तर बघा, स्वामी महाराज हे नक्की नैवेद्य तुमचा ग्रहण करतात. असं नाही की स्वामी स्वतः येऊन नैवेद्य ग्रहण करतील, तुम्हाला त्याची प्रचिती अनुभव देतील,
असं होऊ शकतं. पण जर असं नाही झालं तर बघा स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमच्या घरचं अन्न खाऊन जातात, तुमचा नैवेद्य ग्रहण करून जातात. आता एखादा गरजू व्यक्ती किंवा एखादा गरीब आपल्या दारासमोर आलेला आहे, तो आपल्या जेवणासाठी मागत आहे, काहीतरी असले तर द्या, तर आपण त्यांना काय करतो, हिसकावून लावतो. तर बघा त्या दिवशी अजिबात ही चूक करायची नाही. त्या दिवशीच म्हणून नाही, तुम्ही कधीही दारात एखादी व्यक्ती, गरजू व्यक्ती आली तर त्याला कधीही हाकालून लावू नका. जे काही होईल अर्धी का होईना त्याला भाकरी द्या तुमच्यातली. जे काही तुमच्या घरात बनलेलं आहे त्याच्यातलं घासातला घास काढून त्या व्यक्तीला द्या. कारण स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमची परीक्षा घेत असतात. त्याच्यामुळे आवर्जून स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी जो कोणी व्यक्ती तुमच्या घरी येईल त्याला कधी उपाशी लावू नका. त्याला जे काही घडेल ते तुमच्या यथाशक्तीनुसार आवर्जून द्या आणि त्या व्यक्तीला आवर्जून जेवू घाला. प्रत्यक्ष स्वामी महाराज तुमच्या दाराशी आलेले आहेत हे समजायला पण आपले विचार तेवढे शुद्ध लागतात, जेणेकरून आपण कोणीतरी आपल्या दारात आले आणि प्रत्यक्ष स्वामी महाराज आलेत हे सुद्धा आपल्याला समजायला खूप वेळ लागतो. पण आवर्जून त्या दिवशी ताईंनो, जितकं होईल तितकं तुम्ही दानधर्म करा आवर्जून. कारण हे जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला दुसरं काही वेगळं उद्यापन करण्याची आवश्यकता नाही. कारण स्वामी महाराजांना दान धर्म, गोरगरिबांची सेवा केलेली आणि अंतःकरणातून भक्ती केलेली खूप प्रिय आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही उद्यापन या दिवशी करू शकतात. आणि केंद्रामध्ये जावा, पिवळ्या रंगाचे काही पदार्थ तुम्ही वाटप करा तिथे खाण्यासाठी, केळी वगैरे प्रसादासाठी घेऊन जा. जे काही वस्त्रदान असो, काही अन्नदान असो, तुम्हाला जे जमेल ते तुम्ही तिथे केंद्रामध्ये जाऊन उद्यापना दिवशी करू शकतात. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे उद्यापन करू शकतात. त्याचबरोबर आता हे झालं उद्यापन. आता स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात असेल तर तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी वेळात वेळ काढून तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर पंचोपचारी पद्धतीने अभिषेक करायचा आहे. दह्याने करा, दुधाने करा, पंचामृताने करा किंवा साध्या पाण्याने करा, स्वच्छ पाण्याने. पण त्या दिवशी आवर्जून तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक हा करायचा आहे, म्हणजे करायचाच आहे. आणि तुम्हाला भलेही 21 दिवस सेवा जमली नाही, 11 दिवस जमली नाही, 7 दिवस जमली नाही, 9 दिवस जमली नाही, तरी काही हरकत नाही. प्रत्येकाच्या वेळेनुसार, प्रत्येकाच्या कामानुसार प्रत्येकाला वेळ मिळतोच असं नसतं. पण ताईंनो, आवर्जून तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी हे हे काम अजिबात चुकवू नका. जर हे तुम्ही काम चुकवलं तर म्हणजे हे जर तुमच्याकडून चुकलं तर म्हणजे हे आपली अभाग्य समजा, की आपल्याकडून हे काम झालं नाही त्या दिवशी, दुर्भाग्य आपलं असं समजा. त्याच्यामुळे आपलं भाग्य खूप चांगलं आहे की आपल्याला त्या दिवशी ही सेवा करण्याचं, हे काम करण्याचं भाग्य मिळालेलं आहे, ते म्हणजे स्वामी महाराजांच्या कृपेने. तर ताईंनो, आवर्जून स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. किमान एक तरी पारायण त्या दिवशी आवर्जून करा. पूर्ण 21 दिवसाच्या केलेच्या सेवेचं फळ तुम्हाला ह्या 1 दिवसाच्या पारायणाने मिळणार आहे. कारण स्वामी तत्व, दत्ततत्व इतकं जागृत असतं ह्या 21 दिवसामध्ये. तर बघा, स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तर किती हे स्वामी तत्व जागृत असेल. आणि स्वामी महाराज आपल्याला प्रत्यक्ष आशीर्वाद देण्यासाठी आपल्याकडे येत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप, 11 वेळेस तारक मंत्राचा जप आणि स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्यायाचं पठण करायला अजिबात विसरू नका ताईंनो. आपलं भाग्य खूप मोठं आहे की आपल्याला स्वामींची सेवा करायला भेटते. आपण स्वामींचे व्रतवैकल्य, उपवास, पारायण करतोय. गेल्या जन्मीचं काहीतरी पुण्य की या जन्मी आपल्याला स्वामी सेवेत आपण आलेलो आहोत. स्वामी सेवा आपल्या हातून घडत आहे. कारण करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, हे सर्व काही स्वामींच्या हातात आहे. आपण निमित्त मात्र आपण आहोत, पण हे सर्व आपल्या हातून स्वामी महाराज करून घेत असतात. त्याच्यामुळे आवर्जून होईल तितकी सेवा तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी नक्की करा ताईंनो. आणि छान अशी स्वामी महाराजांची आरती करा. स्वामी महाराजांना गोडाधोडाचा नैवेद्य या दिवशी तुम्ही नक्की दाखवा.
बघा, स्वामी महाराज आपल्याला इतकं आयुष्यात भरभरून देतील ना, की तुम्ही स्वामी महाराजांना म्हणण्याची वेळसुद्धा येणार नाही, की स्वामी माऊली मला हे पाहिजे, स्वामी माऊली मला ते पाहिजे. इतकं तुम्हाला स्वामी महाराज तुमची इतकी झोळी भरून देतील ना, की तुम्ही ते कसं घ्यायचं आणि कसं नाही ह्या विचारात पडचाल. इतकं स्वामी महाराज तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. ज्यावेळेस तुम्ही स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये येतात, स्वामी महाराजांची सेवा करतात, तर ताईंनो आवर्जून या दिवशी या सेवा अशा प्रकारे नक्की करा आणि किमान एकतरी पारायण आवर्जून करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.